प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी पुन्हा एक वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आपण जाणलेलं आहे की आपण एका नवीन मालिकेमध्ये पदार्पण केलेलं आहे, ज्याचं शीर्षक आहे दानियल आणि भविष्यवाणी. त्या मालिकेमधला आजचा 4थ्या क्रमांकाचा संदेश आहे, ज्याचं शीर्षक आहे दानियलाचे तत्व भाग 2. बंधू आणि भगिनींनो, काल आपण शिकलो की जे लोक देवाचे आहेत ते देवाच्या विरोधात गेल्यानंतर देवाने त्यांना प्रेमापोटी एक संदेश देण्यासाठी त्यांना गुलामगिरीमध्ये पाठवलं आणि देवाने त्यांना अभिवचन देखील दिलं की 70 वर्षाच्या गुलामगिरीनंतर देव त्यांना परत येरुशलेममध्ये येण्याचा मार्ग जो आहे तो मार्ग स्थापन करेल. तर बाबेलोन मध्ये गेल्यानंतर देवाच्या वचनामध्ये असं लिहिलंय, दानियल याचा 1 अध्याय आणि 8वं वचन, राजा खात असे ते मिष्ट अन्न व पीत असे तो द्राक्षरस, यांचा आपणास विटाळ होऊ द्यायचा नाही, असा दानियेलाने मनात निश्चय केला. जर आपण दानियेलाच्या पुस्तकाचा अभ्यास केला आणि विशेष करून दानियेलाचं जे चरित्र आहे त्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला त्या ठिकाणी असं पाहायला मिळतं की ज्या गोष्टी दानियेलाला त्या बाबेलच्या राज्यामध्ये सहन करायच्या होत्या किंवा भोगायच्या होत्या, त्या सर्व गोष्टीची तयारी देवाने त्याची येरुशलेममध्ये केली. निश्चय करण्यासाठी वारंवार त्या गोष्टी ज्यावेळेस आपल्या समोर येतात त्यावेळेस मग एक दिवस आपण असं म्हणतो की नाही, इथून पुढे मी निर्णय घेतलेला आहे, इथून पुढे मी निश्चय केलेला आहे की मी ती गोष्ट करणार आहे किंवा करणार नाही. म्हणजे ह्या ठिकाणी राजाचं जे भोजन आहे त्या भोजनाद्वारे दानियल आणि त्याचे जे सोबती आहेत त्यांना विटाळ येऊ नये म्हणून हा निश्चय करण्यात आला. तर ह्या ठिकाणी दानियल जो आहे तो खूप असे कारण सांगू शकला असता, पण ह्या ठिकाणी कोणतंही कारण न सांगता त्यानं ज्या गोष्टी बरोबर आहेत त्या गोष्टीवरती वाटचाल करण्याचा जो निर्धार केलेला आहे तो निर्धार आपण आज पाहत आहोत. म्हणून ह्या संदेशाचं शीर्षक आहे दानियेलाचे तत्व. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बंधू आणि भगिनींनो, तुमच्या आयुष्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये तत्व पाहिजे. आपण तत्वशील पाहिजे, ज्याच्यामुळे आपलं आयुष्य जे आहे ते आयुष्य चाकोरेबद्ध होईल. आपण शिस्तबद्ध राहू आणि खऱ्या अर्थानं आपण ख्रिस्ती राहू. ख्रिस्ती आयुष्य तत्वशील असं आहे. दानियल याचा 1 अध्याय 9वं वचन, ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, खोज्यांच्या सरदाराची दानियेलावर कृपा व दया व्हावी असे देवाने केले. म्हणजे देवाची अशी इच्छा होती की दानियेलाची जी इच्छा आहे ती इच्छा देव म्हणाला की माझी देखील तीच इच्छा आहे की दानियेलानं राजाचं जे मिष्टान्न आहे किंवा जो द्राक्षरस आहे त्याचं सेवन करू नये. म्हणून देवानं काय केलं, जो खोजांचा सरदार आहे त्याच्या दृष्टीमध्ये दानियेलावरती कृपा आणि दया व्हावी असं देवानं केलं. म्हणजे जर आपण, तुम्ही आणि मी ह्याच्यातून ह्या गोष्टी शिकत आहोत की जर तुम्ही आणि मी देवाच्या वचनानुसार चाललो तर विधर्मी लोक देखील आपल्यावरती दयाने कृपा करतील. विधर्मी लोकांवरती देखील पवित्र आत्मा प्रभाव पाडू शकेल, त्याच्यावरती परिणाम पाडू शकेल आणि ते लोक देखील आपल्यावरती दया आणि कृपा करतील. म्हणून देवाचं वचन म्हणतं की आपण देवाचं जे वचन आहे त्याची जी सुवार्ता आहे ती सुवार्ता आत्मसात करून त्यानुसार चालण्यामध्ये कधीही संकोच बाळगू नये. कल्पना करा की दानियल जो आहे तो देवाच्या मार्गावरती चालत आहे, पण कृपा आणि दया कोणाच्या मनामध्ये उत्पन्न झाली? विधर्मी लोकांच्या. म्हणून दानियेलाचं पुस्तक शिकत असताना दानियेलाचं चरित्र शिकणं तेवढंच महत्वाचं आहे, तितकंच गरजेचं आहे. ज्यावेळेस दानियेलाने हे जे पुस्तक लिहिलं, दानियेलाचं पुस्तक लिहिलं, बंधू आणि भगिनींनो,
त्यावेळेस त्याचं चरित्र देखील त्या ठिकाणी रेखाटलं गेलेलं आहे. मला तुमच्या संगती जरा विचार करायचा आहे, तुम्ही देखील विचार करा. जर आपल्याला येणाऱ्या काळामधल्या ज्या घटना आहेत त्या घटनांविषयीच फक्त लिहायचं होतं किंवा शिकायचं होतं, तर सरळ देव दुसऱ्या अध्यायामध्ये का घेऊन गेला नाही आपल्याला? सरळ देव जो आहे तो भविष्यवाणीविषयी का सांगत नाही? दानिएलाने त्याचं चरित्र, दानिएलाने त्याची जीवनशैली याच्याविषयी सांगायची काय गरज आहे? कारण की देवाला हे सांगायचं आहे की ज्या गोष्टी घडणार आहेत त्या गोष्टींची जर आपल्याला तयारी करायची असेल तर आपली जीवनशैली जी आहे ती बदलली पाहिजे. हा ह्या ठिकाणचा मुद्दा आहे. तत्व ह्या ठिकाणी आपण हे पाहत आहोत दानिएल याच्या पहिल्या अध्यायामध्ये की बाकीचे जे अध्याय आहेत ते अध्याय जर अध्ययन करायचे असतील, त्यानुसार जर चालायचं असेल तर आपलं जीवन जे आहे, आपली जीवनशैली जी आहे ती बदलली पाहिजे. म्हणून दानिएलाचा पहिला अध्याय जो आहे तो पहिल्याच ठिकाणी आहे. दानिएलाचा पहिला अध्याय आणि 10वं वचन. खोजांचा सरदार दानिएलास म्हणाला, काय म्हणाला? माझा स्वामी राजा याने तुमचे खाणेपिणे नेमून ठेवले आहे. म्हणजे तो खोजांचा जो सरदार आहे तो म्हणतो की तुमचं जे जेवण आहे ते राजाने ठरवलेलं आहे, मी ठरवलेलं नाही. पुढे, त्याचा मला धाक आहे. म्हणजे हा खोजांचा सरदार जो आहे तो म्हणतो की मी राजाला भीतो किंवा त्याच्या आज्ञेमध्ये आहे. तुमच्या वयाच्या इतर तरुणापेक्षा तुमची मुखे म्लान झालेली त्याला का दिसावीत? बंधू आणि भगिनींनो, थोडक्यात बाबेलचे जे लोक आहेत किंवा जगाचा जर आपण विचार केला तर जगाला असं वाटतं की देवाचा जो मार्ग आहे त्या मार्गावरती जर आपण चाललो तर आपण कसे दिसू? म्लान, म्हणजे थोडक्यात अशक्त दिसू. म्हणजे आपल्यामध्ये काही ताकद राहणार नाही. पण हे जगाच्या दृष्टिकोनातून, म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी आपण जगाचे विचार काय आहेत आणि देवाचे विचार काय आहेत ह्या दोन गोष्टीमध्ये फरक पाहत आहोत. आकाश आणि पृथ्वी हे जेवढे वेगवेगळे आहेत तेवढे देवाचे विचार आणि जगाचे विचार वेगळे आहेत प्रियजनो. म्हणजे थोडक्यात जगाचा असा विचार आहे की जर आपण जगाच्या दृष्टिकोनातून जर जीवनशैली, आपलं जेवण जे आहे, आपला व्यायाम जो आहे, आपली विश्रांती जी आहे, त्या सर्व गोष्टी केल्या तर आपण शक्तिशाली आहोत. आणि म्हणून ह्या ठिकाणी देवाचं ज्ञान आणि जगाचं ज्ञान ह्याच्यामध्ये आपण फरक पाहत आहोत आणि कोणाचा विजय होतो ते आपण ह्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी लिहिलेलं आहे दानिएल 1:10 मध्ये पुढे वाचतो. राजापुढे माझे डोके उडवले जाण्याचा प्रसंग तुम्ही का आणावा? म्हणजे खोजांचा सरदार म्हणत आहे की जर तुम्ही राजाचं जेवण खाल्लं नाही तर तुम्ही अशक्त दिसाल. तुम्ही अशक्त दिसला तर राजा मला प्रश्न विचारेल आणि माझा जीव धोक्यात येईल. म्हणून तुम्ही काय करा, राजाने जे जेवण सांगितलेलं आहे ते जेवण तुम्ही खा. मला तुम्हाला हे सांगू द्या, बाबेलचं जे राज्य होतं त्यावेळेस ते सर्वश्रेष्ठ राज्य मानलं जात होतं. मग सर्वश्रेष्ठ राज्य जर असेल तर त्या राज्याला जगाच्या माहितीनुसार त्या राज्याला हे नक्कीच माहित असणार आहे की तिथल्या लोकांनी काय खाल्लं पाहिजे आणि ते जे जेवण आहे ते त्यांच्या शरीरासाठी पोषक आहे की नाही हे त्या राष्ट्राला माहित पाहिजे, कारण की ते सर्वश्रेष्ठ राष्ट्र आहे. बंधू आणि भगिनींनो, देवाचं जे वचन आहे त्या देवाच्या वचनामध्येच यशस्वीपणा आहे आणि त्या वचनानुसार चालल्यानंतरच आपल्याला यश मिळतं, आपली प्रगती होते, हे आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत. दानिएलचा पहिला अध्याय आणि 11 वचन. तेव्हा खोजांचा सरदाराने दानिएल, हननाया, मिशाएल व अजराया यांच्यावर
जो कारभारी नेमला होता त्याला दानिएलाने म्हटले. म्हणजे दानिएल ह्या लोकांशी बोलत आहे, विचार विनिमय करत आहे. तुम्हाला असं वाटतं का, आपण असा विचार करावा का की दानिएल बाबेलोनमध्ये गेल्यानंतर तो म्हणाला की नाही मी आरोग्याचे नियम पाळणार, का त्याच्या अगोदरच तो बाबेलच्या मध्ये जायच्या अगोदरच तो आरोग्याचे नियम पाळायचा? प्रियजन हो, निश्चय करण्यासाठी दानिएलाला अगोदरपासूनच त्या गोष्टीमध्ये रुजायचं होतं किंवा तो रुजला होता. आणि त्याच्यानंतर त्याला नक्की ठाम माहित होतं की बाबेलच्या राज्यामध्ये मी चाललेलो आहे, मला नक्कीच त्या ठिकाणी अशा प्रकारचं जेवण मिळणार आहे, अशा प्रकारची जीवनशैली माझी असणार आहे जी देवाच्या विरोधात असणार आहे. पण मी निश्चय केलेला आहे. निश्चय, आज आपण निश्चय करायचा आहे, निर्धार करायचा आहे. बंधू आणि भगिनींनो, जर हिंदू धर्म आपण विचारात घेतला, देव सर्वांवरती प्रेम करतो, आपणही त्यांच्यावरती प्रेम केलं पाहिजे, आपण त्यांच्यावरती प्रेम करत आहोत. पण जर त्या धर्माचा जर विचार केला तर तुम्हाला त्या ठिकाणी असं कळेल की हिंदू धर्मामध्ये जे आध्यात्मिक बाब आहे किंवा आध्यात्मिक जे जीवन आहे ते शारीरिक जीवनासंती जोडून पाहिलं जात नाही. परत एकदा, आध्यात्मिक जीवन जे त्यांचं आहे ते शारीरिक जीवनासंती जोडून पाहत नाहीत. म्हणजे काय? म्हणजे थोडक्यात त्यांचा असा विश्वास आहे की ज्या वेळेस मनुष्य मरतो, तो मृत्युमुखी पडतो, त्यावेळेस त्याचं शरीर जे आहे ते नष्ट तर होतं, पण त्याचा आत्मा जो आहे तो नष्ट होत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस ते अंतयात्रा काढतात त्यावेळेस तो आत्मा अमर असो असं म्हणतात. म्हणून ते शारीरिक आणि आध्यात्मिक गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पाहतात. त्यांना वाटतं की शरीर वेगळं आहे आणि आत्मिक जीवन वेगळं आहे. पण जर आज आपण असं म्हणालो की मी ख्रिस्तामध्ये आहे, मी ख्रिस्ताची सेवा करतो, मी ख्रिस्तामध्ये लोकांना मदत करत आहे, किंवा मी ख्रिस्ताच्या सेवेमध्ये फार पुढं आहे, पण जर आपण शारीरिकरित्या आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही तर आपण त्याच गोष्टींवरती विश्वास ठेवतो जे गोष्टी हिंदू धर्मामध्ये विश्वास केल्या जातात. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की आपण जर त्याप्रमाणेच विचार केला की मी शरीरामध्ये काही खाल्लं, शरीरामध्ये कोणत्याही गोष्टी टाकल्या, किंवा जर मी कोणत्याही गोष्टीचं सेवन केलं तर माझी आत्मिक पातळी जी आहे ते ठीक आहे. जर आपण तसा विचार केला की आपल्या शरीराचा आणि आध्यात्मिक जीवनाचा काहीच संबंध नाही तर आपण विधर्मी आहोत. कारण की ते लोक देखील तोच विचार करतात. म्हणून जर त्यांच्यामधला एखादा व्यक्ती मद्यपान करून जर मरण पावला तर ते म्हणतात की हा माणूस फार चांगला होता, हा माणूस फार धार्मिक होता, हा तो मद्यपान करायचा, हा त्याच्यामध्ये तो चुकीचे जे व्यसन आहे ते त्याला व्यसन लागलं होतं, पण तो अंतकरणाचा फार चांगला होता आणि तो फार धार्मिक असा होता, तो फार हुशार असा होता. म्हणजे थोडक्यात ते लोक विचार करतात की शारीरिक गोष्टी, मानसिक गोष्टी आणि आध्यात्मिक गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. बंधू आणि भगिनींनो, जरी ह्या गोष्टी वेगवेगळ्या असल्या तरी एकाचा परिणाम दुसऱ्यावरती नक्कीच होतो. दानिएलचा 1 अध्याय आणि 12 वचन. 10 दिवस आपल्या ह्या दासांवर एवढा प्रयोग करून पहा. दानिएल म्हणतो कोणाला? खोजांच्या सरदाराला, की 10 दिवस आपल्या ह्या दासांवर एवढा प्रयोग करून पहा, आम्हाला खायला शाकान्न व प्यायला पाणी मात्र दे. म्हणजे थोडक्यात जे शाकान्न आहे, शाकान्न म्हणजे आजच्या माहिती अनुसार जे कडधान्य आहे ते डाळी वगैरे कडधान्य जे आहे तो प्रकार. पण आज आपण भाजीपाला, फळं याच्याविषयी देखील विचार करू शकतो. आणि ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे प्यायला पाणी मात्र दे. म्हणजे साधारण जेवण जो दानिएल यरुशलेममध्ये जेवायचा तेच जेवण दानिएल ह्या ठिकाणी मागत आहे.
जर आपल्याला आरोग्याविषयी जास्त शिकायचं असेल, जर आपल्याला आरोग्याचा प्रयोग म्हणजे देवाने त्याच्या वचनामध्ये आरोग्याच्या संदर्भात जे नियम आपल्याला दिलेले आहेत, जर त्याचा प्रयोग आपल्या आयुष्यामध्ये पाहायचा असेल, अनुभव करायचा असेल, तर कमीत कमी आपण त्याला किंवा देवाला 10 दिवस दिले पाहिजेत. कमीत कमी 10 दिवस. असं होऊ शकणार नाही की एक दिवस आपण जर शाकाहाराने पाणी पिलो तर त्याचा परिणाम लगेच पडेल. गरजेचं नाही. त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती दिसून येण्यासाठी आपण कमीत कमी 10 दिवस दिले पाहिजेत. बंधुजन हो, 10 दिवस कमीत कमी दिले पाहिजेत. मग त्या गोष्टीचा प्रभाव आपल्या शरीरावरती पडायला सुरुवात होईल. मला आठवतं की ज्या वेळेस मी आरोग्य सेवेमध्ये होतो त्यावेळेस काही लोकांवरती उपचार करण्याची संधी मला मिळाली. प्रयोग म्हणजे थोडक्यात देवाच्या वचनाचा प्रयोग त्यांच्यावरती करण्यास मला संधी मिळाली. आणि त्यांच्यासाठी जे शाकाहार भोजन होतं किंवा त्यांच्यासाठी जे आरोग्यदायी जेवण होतं ते जेवण खाल्ल्यानंतर त्यांना एका दिवसामध्ये फरक पडलाच असा नाही, पण 10 दिवसानंतर त्या जेवणाचा फरक त्यांच्या शरीरावरती त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना जाणवायला सुरुवात झाली. म्हणजे तुम्हाला जर त्याचा अनुभव करून घ्यायचा असेल तर देवाला कमीत कमी 10 दिवस द्या. 10 दिवस आपण देवाला देऊया. आणि त्या 10 दिवसामध्ये देवाच्या वचनानुसार दानिएलानं जे शाकान्न खाल्लं ते शाकान्न आपण खाऊया आणि देवाचं वचन बरोबर आहे की नाही हे पडताळून पाहूया. 10व्या दिवशी तुम्ही नक्कीच म्हणाल की देवाचं वचन जे आहे ते बरोबर आहे, कारण की देवाचं वचन कधीही चुकीचं सांगू शकत नाही. या ठिकाणी असं लिहिलेलं नाही की 10 दिवसामध्ये आपले जे सर्व रोगराई आहेत ते सर्व रोगराई निघून जाईल. गरजेचं नाही, पण परिणाम 10 दिवसामध्ये परिणाम पाहायला आपण सुरुवात करतो. 10 दिवसामध्ये त्या गोष्टीचा परिणाम आपण स्वतः अनुभवायला सुरुवात करतो. म्हणून या ठिकाणी ह्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात देवाला हे सांगायचं आहे की जर आपल्याला भविष्यवाण्या शिकायच्या आहेत, जर आपल्याला ह्या सर्व गोष्टी शिकायच्या आहेत तर आपली जीवनशैली बदलली पाहिजे. हे फार गरजेचं आहे. तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो. तुम्हाला देखील ह्या गोष्टी तुम्ही वाचल्या असाल देवाच्या वचनामध्ये. येशू ख्रिस्ताने ह्या भूतलावरती 2000 वर्षापूर्वी जास्त प्रवचन केलं का लोकांना बरं केलं? जर तुम्ही मत्ते, मार्क, लूक, योहान ह्या पुस्तकामध्ये पाहिलं तर जास्त वेळ त्यानं लोकांना बरं करण्यास व्यतीत केला. जास्त वेळ त्यानं कोणत्या गोष्टीसाठी दिला? लोकांना बरं करण्यासाठी. बंधू आणि भगिनींनो, येशू ख्रिस्ताला स्वर्गाच्या राज्याच्या विषयी माहिती जर त्या लोकांना सांगायची तर पहिलं त्यांचं शरीर व्यवस्थित पाहिजे आणि मग शरीर व्यवस्थित केल्यानंतर, आरोग्य लोकांना दिल्यानंतर मग देवाने त्यांना देवाच्या राज्याविषयी, येशू ख्रिस्ताने त्यांना देवाच्या राज्याविषयी सांगितलं. म्हणजे ह्या ठिकाणी आपण हे पाहत आहोत की जर आपलं शरीर जर व्यवस्थित नसेल तर आपले विचार आणि आपलं आध्यात्मिक जीवन देखील खालावलं जातं. हे आपण ह्याच्यातून पाहायचं. आपण एक उदाहरण घेऊया म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त कळेल. उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 4थं वचन. उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 4थं वचन. या ठिकाणी आपण हे पाहत आहोत की सैतान सापाचं रूप घेऊन हवेसंती बोलत आहे. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही, पण देवाने सांगितलं होतं की ज्या दिवशी त्या झाडाचं, बऱ्या वाईटाचं जे झाड आहे त्या झाडाचं फळ तुम्ही खाल त्या दिवशी तुम्ही निश्चित मराल. पण या ठिकाणी सर्प काय सांगतो? सैतान काय सांगतो? तुम्ही खरोखर मरणार नाही. म्हणजे बरोबर देवाच्या वचनाच्या विरोधात. उत्पत्ती याचा 3रा अध्याय 5वं वचन. कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील. आता जरा लक्ष द्या. कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल. फळ खाणे म्हणजे शारीरिक. म्हणजे सैतान ह्या ठिकाणी हवेला सांगत आहे की हे फळ तू खा, पण देवाच्या दृष्टिकोनातून ते चुकीचं अन्न आहे. देवाच्या दृष्टिकोनातून ते विटाळ आणणार असं
अन्न आहे. जसं दानियल म्हणाला की बाबेलच्या राजा त्याच्या मेजावरती जे जेवण मांडलेलं आहे ते जे जेवण मला वीट आणते तर ते मी जेवण खाणार नाही. बरोबर तसंच या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये आपण हे पाहत आहोत की सैतानानं जे फळ आदामान हवेला खायला सांगितलं त्याच्याद्वारे त्यांच्यामध्ये वीट आणणारी अशी गोष्ट होती. म्हणून साप या ठिकाणी, सैतान या ठिकाणी त्या दोघांना सांगत आहे की ज्या दिवशी तुम्ही फळ खाल, फळ कशासाठी खाल्लं जातं? तुम्ही आणि मी जेवण कशासाठी खातो? शारीरिक प्रगतीसाठी. तर ह्या ठिकाणी आपण बंधू आणि भगिनींनो, ह्या ठिकाणी आपण हे पाहत आहोत की सैतान हवेला सांगतो की तू फळ खा, म्हणजे शारीरिक. त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील. डोळे उघडतील म्हणजे काय? त्यांचे डोळे बंद होते का? अजिबात नाही. डोळे उघडतील म्हणजे काय? त्यांना जी समज पाहिजे ती समज हे फळ खाल्ल्यानंतर येईल. म्हणजे त्यांची मानसिकता, सैतान हवेला सांगत आहे की तुझी जी मानसिकता आहे ती सध्या कमी आहे. ती मानसिकता तुझी जर वाढवायची असेल, तुला जर हुशार व्हायचं असेल, तुला जर ज्ञान संपन्न व्हायचं असेल तर हे फळ खा. म्हणजे थोडक्यात शारीरिकरित्या हे फळ खा, म्हणजे मानसिकरित्या तू ज्ञान संपन्न होशील. कळालं का आता? शारीरिक, मानसिक. म्हणजे सैतान ज्यावेळेस प्रहार करतो तर परमेश्वराच्या सेवकांनो, बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस सैतान प्रहार करतो त्यावेळेस शारीरिकरित्या तो आपल्याला प्रोत्साहन करतो. शारीरिकरित्या या ठिकाणी लिहिलेलं आहे, कारण देवाला हे ठाऊक आहे. उत्पत्ती 3:5. कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल, म्हणजे शारीरिक, त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील, म्हणजे मानसिक, आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. देवासारखे व्हाल. आध्यात्मिक. तिसरी गोष्ट काय आहे? आध्यात्मिक. देवासारखे व्हाल. आपल्याला देवासारखं व्हायचंय नाही का? चरित्रानुसार आपल्याला ख्रिस्तासारखं व्हायचंय ना, चरित्रानुसार. म्हणजे थोडक्यात सैतान आपल्याला सांगतो की जर आपल्याला येशू ख्रिस्तासारखं व्हायचं तर कोणतं जेवण खाल्लं पाहिजे? सैतान सांगतो आपल्याला. मग सैतान म्हणतो की हे जेवण खाल्लंस तर तुझ्या ज्ञानामध्ये किती फरक पडेल, मग त्याच्याद्वारे आध्यात्मिक जीवनामध्ये किती फरक पडेल, तू देवासारखी होशील, तू देवासारखा होशील. आता कळालं का बंधू आणि भगिनींनो की शेवटच्या काळामध्ये जर आपण विचार केला तर लोक खाण्यापिण्याकडे जास्त का लक्ष देतात? कारण की सैतानाला माहित आहे की शारीरिकरित्या त्यानं जर प्रहार केला तर मानसिकरित्या तो आपल्यावरती प्रहार करू शकतो, आणि त्याच्याद्वारे आध्यात्मिकरित्या, म्हणजे तिन्ही गोष्टी एकमेकांसंगती जोडल्या गेलेल्या आहेत. बंधू आणि भगिनींनो, मला तुम्हाला कळकळीनं आणि आग्रहानं सांगू द्या की दानिएल ह्या पहिल्या अध्यायामध्ये उगाचच देवाने हा अध्याय त्या ठिकाणी दिलेला नाही. भविष्यवाण्या शिकायच्या अगोदर देवाने ह्या ठिकाणी पाया घातलेला आहे. थोडक्यात जर तुम्हाला आणि मला वाटतं की आपण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकरित्या प्रगती करावी तर जे जेवण जग खातं ते जेवण आपण खाऊन चालणार नाही. उत्पत्तीचा 3रा अध्याय आणि 6वं वचन. आता हवा काय करते? सैतानानं भुरळ टाकली हा बरोबर, पण आता हवा काय करते? उत्पत्तीचा 3रा अध्याय आणि 6वं वचन. त्या झाडाचे फळ खायला चांगले. आता मला तुम्ही सांगा, मानसिक, आध्यात्मिक का शारीरिक? खाण्यासाठी चांगले. ते फळ खाण्यासाठी चांगले ही शारीरिक बाब झाली. दिसायला मनोहर आणि शहाणे करायला इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. म्हणजे दिसायला मनोहर आणि शहाणे करायला इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. म्हणजे मानसिकरित्या तिनं विचार केला की ह्या फळामुळे माझी बुद्धिमत्ता जी आहे ती वाढीला लागेल. म्हणजे ज्या अर्थी तिनं पाहिलं की ते फळ खाण्यासाठी
शारीरिकरित्या चांगलं आहे, शहाणं करण्यासाठी मानसिकरित्या चांगलं आहे. आणि या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले आणि आपल्याबरोबर आपल्या पतीलाही दिले व त्याने ते खाल्ले. मग त्याच्यानंतर देवाच्या वचनामध्ये असं लिहिलंय की आध्यात्मिकरित्या देखील त्याच्यामध्ये त्यांना बाधा झाली. आणि आपण पुढे असे पाहत आहोत की ज्यावेळेस त्यांनी त्या झाडाचं फळ खाल्लं त्यावेळेस देव त्यांना म्हणाला की मनुष्य जो आहे तो आपल्यासारखा झाला आहे, त्याला बऱ्या वाईटाचं ज्ञान झालेलं आहे. म्हणजे तो थोडक्यात आध्यात्मिकरित्या पापामध्ये पडलेला आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, शारीरिकरित्या ज्या गोष्टी आपण करतो त्या 100%, जर तुम्हाला जास्त शाश्वती पाहिजे तर 1000%, जर त्याच्यापेक्षा जास्त शाश्वती पाहिजे 1,00,000% मानसिक आणि आध्यात्मिक जीवनावरती परिणाम केल्याशिवाय राहत नाही. त्याची जाणीव आपल्याला होती की नाही तो भाग वेगळा. जाणीव होत नाही म्हणून त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती झालेला नाही असं आपण म्हणू शकत नाही. बंधू आणि भगिनींनो, जर तुम्ही सध्याच्या महामारीवरती विचार केला, सध्याची जी रोगराई पूर्ण जगामध्ये पसरलेली आहे त्याचा जर विचार केला तर खूप वैद्यकीय क्षेत्रामध्ये लोक म्हणत आहेत की जे लक्षण ह्या रोग्यांमध्ये दिसले पाहिजेत किंवा हा रोग जो आहे याची लागण झालेली आहे, हे लक्षणं जर लोकांमध्ये पाहिजे तर ते लक्षणं दिसत नाहीत काय काय वेळेस, पण त्या रोगाची लागण झालेली असते. लक्षणं दिसत नाहीत म्हणून त्याचा अर्थ असा का की रोगाची लागण झालेली नाही? स्पष्टपणे अंतःकरणातून बोलत आहे. आणि पुढचं वचन सांगण्या अगोदर किंवा पुढे जाण्या अगोदर मला तुम्हाला हे सांगू द्या की मी कोणाच्याही विरोधात, कोणाच्याही जीवनशैलीच्या विरोधात किंवा कोणत्याही लोकांच्या विरोधात बोलत नाही. देवाचं वचन आहे तसं प्रामाणिकपणे तुमच्या समोर मांडत आहे. बंधू आणि भगिनींनो, पहिले करंथीकरास पत्रेचा 10वा अध्याय आणि 31वा वचन. पहिले करंथीकरास पत्रेचा 10वा अध्याय आणि 31वा वचन या ठिकाणी लिहिलेलं आहे, म्हणून तुम्ही खाता पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. आता कळालं का की देवाचं गौरव म्हणजे काय? देवाचं गौरव म्हणजे फक्त आध्यात्मिकरित्या गाणी गाणं किंवा देवाचं वचन सांगणं, देवाचं वचन ऐकणं एवढंच नसून खाता पिता जे काही करता त्या सर्व गोष्टीमध्ये आपण देवाचं गौरव केलं पाहिजे. म्हणजे देवाचं चरित्र प्रगट केलं पाहिजे, देवाचं चरित्र प्रगट झालं पाहिजे. म्हणजे थोडक्यात ज्या गोष्टी आपण खातो त्या गोष्टी खात असताना येशू ख्रिस्ताला बोलवायचं आणि म्हणायचं, येशू ख्रिस्ता, हे जे पेय आहे हे मी पिणार आहे, तर कृपा करून तू माझ्या संगती बस, आपण दोघे मिळून हे पेय जे आहे ते पिऊया. मग विचार करायचा की येशू ख्रिस्त ते करेल का? मग आपण दुसरा प्रश्न विचारायचा की येशू ख्रिस्ता, हे जे जेवण आहे हे जेवण तू आणि मी एकत्र मिळून खाऊया. मग विचार करायचा की येशू ख्रिस्त ते जेवण खाईल का? मी फक्त खाण्यापिण्याविषयी नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन ज्या गोष्टी आपण पाहतो, ज्या गोष्टी आपण ऐकतो, ज्या गोष्टी आपण बोलतो त्या गोष्टीचा देखील परिणाम पडतो आपल्या शरीरावरती, आपल्या मानसिकतेवरती आणि आपल्या आध्यात्मिक जीवनावरती. प्रियजन हो, याच्याविषयी मी आणखीन 1 ते 2 तास बोलू शकतो, पण आपण दानिएलच्या पुस्तकामध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या परिस्थितीमध्ये थोडं आपण स्वतःला मर्यादित ठेवत आहोत. खाता पिता जे काय करता देवाच्या गौरवासाठी करा. आता कळालं का? पहिला स्वर्गदूताचा संदेश प्रगटीकरणाचा 14 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, परमेश्वराचे भय बाळगा आणि त्याला गौरव द्या, कारण न्यायनिवाडा करावयाची त्याची घटिका जवळ आली आहे. गौरव करा म्हणजे थोडक्यात त्याचं चरित्र प्रगट करा. मग मला असा प्रश्न विचारायचा आहे की ज्या गोष्टी आपण खातो, मग तो मांसाहार असेल किंवा मद्यपान असेल किंवा हुक्का असेल
किंवा तंबाखू असेल, पान असेल, गुटखा असेल, चिलीम असेल, चहा असेल, शीतपेय असतील, ह्या गोष्टी पिल्यानंतर जर आपलं शरीर खालावतं, म्हणजे थोडक्यात जर आपलं शरीर तंदुरुस्त राहत नाही, तर देवाचं वचन म्हणतं की ते शरीर देवाला गौरव देत नाही, ते शरीर देवाचं चरित्र प्रगट करत नाही. खूप वेळेस बंधू आणि भगिनींनो, तुम्ही देखील हा अनुभव घेतलेला आहे, त्या अनुभवातूनच बोलत आहे. आपण असे असंख्य उदाहरणे घेणार आहोत. उदाहरण घ्या, ज्या समाजामध्ये तुम्ही राहता, ज्या शेजाऱ्यांसंगती तुम्ही राहता, ज्या गावामध्ये, ज्या शहरामध्ये तुम्ही राहता, त्या ठिकाणी ज्या वेळेस एखादा व्यक्ती मरण पावतो, त्यावेळेस त्याचं पार्थिव शरीर घरासमोर ठेवलं जातं, जेणेकरून लोकांनी त्याचं अंतदर्शन घ्यावं. आणि कधी कधी आपल्याला माहित नसतं की तो व्यक्ती कसा मरण पावला, म्हणून आपण जाऊन त्या लोकांमध्ये उभा राहतो, म्हणतो की काय झालं, आणि त्या कळपामधले लोक म्हणतात की हा मरण पावला. कशामुळे? त्याला हृदयविकार झाला, इंग्लिशमध्ये हार्ट अटॅक, हृदयविकाराच्या झटक्यानं तो मरण पावला, आणि आपण म्हणतो अरे फार वाईट झालं. पण कधी आपण विचार करत नाही की हृदयविकार त्या व्यक्तीला का झाला. आपण कधी विचार करत नाही की काही वेळेस लोक दगावतात, मरण पावतात, त्यांचं ते आयुष्य जे आहे ते संपतं. कशामुळं? रक्तदाब वाढल्यामुळं. मग आपण कधी कधी विचार करत नाही, आपण त्याच्यावरती विचार विनिमय करत नाही, म्हणत नाही की रक्तदाब का वाढावा ह्या व्यक्तीचा. बंधू आणि भगिनींनो, काही लोकांना चरबी वाढली किंवा काही वेगवेगळे रोग झाले की त्यांचा मृत्यू होतो. पण आपण कधीही विचार करत नाही की ह्या व्यक्तीला ह्या अवयवामध्ये का त्रास झाला. आपण फक्त दया सहानुभूती दाखवतो आणि पुढच्या अंतयात्रेसाठी तयार होतो, एवढाच फरक. खूप वेळेस यकृत, इंग्लिशमध्ये त्याला लिव्हर म्हणतात, यकृत जे आहे किंवा यकृत जे आहे ते बाधित होतं. पण आपण कधी तो व्यक्ती दगावला की बाकीच्या लोकांना आपण कधी विचारत नाही की तो मद्यपान करत होता का. म्हणजे थोडक्यात आपण लोक मरण पावल्यानंतर आपण त्यांच्या संगती सहानुभूती, म्हणजे बाकीच्या लोकांसंगती सहानुभूती दया दाखवतो, पण ज्या कारणामुळे तो मरण पावलेला आहे ते कारण नेमकं आपण शोधून पाहत नाही. कारण शोधून पहा, हृदयविकारामुळे लोक का मरतात. मग तुम्हाला आणि मला कळेल की देवाने आपल्याला शेवटच्या काळामध्ये विशेष करून शाकाहार भोजन खायला का सांगितलेलं आहे. शाकाहार भोजन खायला का सांगितलेलं आहे त्यावेळेस आपल्याला कळेल. याच्याविषयी आपण जास्त शिकणार आहोत. पण देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, 1 कोरिन्थिकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 19वा वचन. 1 कोरिन्थिकरास पत्र 6वा अध्याय आणि 19वा वचन. तुमचे शरीर, तुमच्यामध्ये वासणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे. तुमचं शरीर, माझं शरीर देवाचं मंदिर आहे असं देवाचं वचन म्हणतं. मंदिर म्हणजे त्या ठिकाणी देव असला पाहिजे. ज्या शरीरामध्ये रोगराई आहे, ज्या शरीरामध्ये चरबी आहे, ज्या शरीरामध्ये मधुमेह आहे, ज्या शरीरामध्ये असे असंख्य रोग आहेत, त्या ठिकाणी देवाचं गौरव कसं होतं ते मला तुम्ही कृपा करून सांगा. मी हे म्हणत नाही की देव त्या लोकांचा नाकार करतो, देव त्यांना सार्वकालिक जीवन देत नाही, बोलण्याचा हा मुद्दा नाही. पण देवाचं गौरव होत नाही. जेवढी क्षमता तुमची देवाची सेवा करण्याची आहे त्या क्षमतेनुसार तुम्ही देवाची सेवा करू शकत नाही. म्हणून देवाच्या वचनामध्ये आपण पाहत आहोत की शाकाहारी भोजन जे आदामन हवेला दिलं
ते जेवण आपल्यासाठी फार उपयुक्त आहे. जर देवाला वाटलं असतं की आदाम आणि हवा म्हणजे पापाच्या अगोदर बरं का, पापाच्या अगोदर आदाम आणि हवेला मांसाहार दिल्याशिवाय त्यांना ताकद राहणार नाही, असं जर देवाला माहित असतं तर देवाने पापाच्या अगोदर एदन बागेमध्येच मांसाहार आदाम आणि हवेला दिला असता. कृपा करून असं कधीही म्हणू नका की जोपर्यंत मांसाहार खाल्ला जात नाही तोपर्यंत शक्ती येत नाही किंवा कोल्हापुरी भाषेमध्ये दाढ शांत बसत नाही. लहानपणी मांसाहार मी देखील केला, पण त्यावेळेस घरातली परिस्थिती नाजूक म्हणून मांसाहार जास्त खायला जरी मिळाला नसला तरी मांसाहार मी खाल्लेला आहे, मांसाहार केलेला आहे. 1999 पासून म्हणजे थोडक्यात देवाचं वचन मला प्राप्त व्हायच्या अगोदर, आरोग्याचा संदेश मला माहिती व्हायच्या अगोदर देखील 1999 मध्ये मी निर्णय घेतला की मी काय करेन, शाकाहारी जेवण जेवेन. 1999च्या अगोदर मी तो निर्णय घेतला. 1997 ह्या दरम्यान, 1997 पासून 2020 पर्यंत जर तुम्ही मला विचारलं की मी किती वेळेस मांसाहार केला असेल तर मी बोटावरती मोजून सांगतो की मी किती वेळेस मांसाहार केला. जास्तीत जास्त 10 वेळेस मांसाहार केला असेल ह्या 23 वर्षामध्ये. साक्ष म्हणून सांगत आहे, देवाच्या गौरवासाठी, मोठेपणा नाही, कारण की मी पापी आहे. खूप वेळेस ज्यावेळेस मी प्रचार करायला व्यासपीठावरती जातो, ज्यावेळेस मी लोकांना संबोधित करतो तर खूप लोकांना वाटतं की माझं वय 20 ते 25च्या दरम्यान असेल. जर तुम्ही माझं आज रक्त तपासून बघितलं तर तुम्हाला त्यामध्ये एक तीळ मात्र काहीही दोष दिसणार नाही, काहीही नाही. दुखणं देखील नाही, डोकंदुखी देखील नाही. दृष्टी एकदम व्यवस्थित. जर मला तुम्ही चालायला सांगितलं तर 10 ते 15 किलोमीटर मी असंच चालू शकतो. सांगायचं तात्पर्य हे की देवाच्या वचनानुसार जर आपण चाललो तर त्याचा परिणाम आपल्यावरती पडल्याशिवाय राहत नाही, कारण की देव विश्वसनीय आहे आणि देव म्हणतो 10 दिवस. तो परिणाम सुरू व्हायसाठी 10 दिवस लागतात. तो परिणाम अनुभवून घेण्यासाठी, त्याची सुरुवात होण्यासाठी 10 दिवस देवाला द्या. 10 दिवस आपण देवाला देऊ शकत नाही. बंधू आणि भगिनींनो, जर भविष्यवाण्या ज्या आहेत त्या शिकायच्या असतील, तल्लख बुद्धीने त्या समजून घ्यायच्या असतील, आत्मसात करायच्या असतील आणि त्याची जर तयारी करायची असेल तर दानिएलचा पहिला अध्यायाशिवाय आपण बाकीच्या अध्यायामध्ये जाऊ शकत नाही. देवाला माहित आहे की पहिल्या अध्यायामध्ये कोणत्या गोष्टी सांगायच्या, दुसऱ्या अध्यायामध्ये कोणत्या गोष्टी सांगायच्या. रोमकरासपत्र्याचा 12वा अध्याय पहिलं वचन. रोमकरासपत्र्याचा 12वा अध्याय पहिलं वचन. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, काय लिहिलेले आहे या ठिकाणी, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाला सेवाच करायची ना, देवाची सेवा करायची आहे ना, तर अशारित्या आपण देवाची सेवा करूया. खाता पिता जे काय करता, आध्यात्मिकरित्या, मानसिकरित्या, शारीरिकरित्या सर्व देवासाठी. देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की आपण आपलं शरीर जिवंत ठेवलं पाहिजे. रोगराईमध्ये शरीर जे आहे ते मनुष्य जिवंत जरी असला तर त्याला आयुष्य म्हणत नाहीत. 38 वर्षाचा जो दुखणकरी होता तो देखील जिवंतच होता, पण त्याला आयुष्य म्हणत नाहीत. खूप लोक दवाखान्यामध्ये आहेत, आज आहेत उद्या नाहीत, त्याची काही शाश्वती नाही. ते जिवंत आहेत पण त्याला आयुष्य म्हणतात का? हीच संधी आहे.
हीच संधी आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, माझी अशी इच्छा आहे की, आणि देवाची इच्छा आहे, देवाची इच्छा अशी आहे की आपण शरीराने देखील चांगला असावं, शरीराने देखील आपण चांगला असावं. देवाची स्तुती आणि भक्ती असो, देवाची स्तुती आणि भक्ती असो. बंधू आणि भगिनींनो, फक्त विचारपूर्वक ह्याच्याकडे लक्ष द्या. फक्त आपण आरोग्याच्या संदेशाकडे जर लक्ष दिलं असतं तर जे बंधू आणि भगिनी आपल्यामध्ये आज नाहीत, देवाची सेवा करायची पण ते आज आपल्यामध्ये नाहीत. देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करा. आपलं शरीर ज्यावेळेस त्या वेदीवरती जर ठेवायचं असेल तर त्या वेदीवरती आपण आपलं शरीर जे आहे ते जिवंत ठेवलं पाहिजे, पवित्र ठेवलं पाहिजे. मग जिवंत म्हणजे कसं? शारीरिक. पवित्र म्हणजे कसं? आध्यात्मिक. देवाला ग्रहणीय मानसिक, म्हणजे थोडक्यात शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक रित्या आपण आपलं शरीर त्या वेदीवरती ठेवलं पाहिजे. मग देव त्या यज्ञाचा स्वीकार करेल. एक साधं वाक्य बोलतो, कृपा करून समजून घ्या. जर आपण जगासारखं राहिलो तर आपण जगासारखं मरून जाऊ. जर आपण जगासारखं खात राहिलो तर जगासारखे आपल्यावरती रोगराई येतील आणि जगासारखा आपला मृत्यू होईल. ज्यावेळेस जगासारखा मृत्यू येतो किंवा जगासारखा त्रास संकट आपल्यावरती येतो, जगासारखी रोगराई आपल्यावरती येते, तर आपण असा का विचार करत नाही की जगासारखं मी जेवण जेवलो, जगासारखी माझी जीवनशैली होती म्हणून जगासारखा त्रास मला होत आहे? का आपण असा विचार करत नाही? शाकाहारी भोजन म्हटल्यानंतर 4 गोष्टी, जवळपास 4 गोष्टी: कडधान्य, भाजीपाला, फळे आणि सुकामेवा. कडधान्य, भाजीपाला, फळे आणि सुकामेवा. सर्वसाधारणतः ह्या 4 गोष्टी तुमच्यासाठी, माझ्यासाठी, शरीर जिवंत ठेवण्यासाठी पुरेशा आहेत, पुरेशा आहेत. देवानं सांगितलेल्या गोष्टीमध्ये आपण प्रगती करू शकत नाही, म्हणजे थोडक्यात देवानं सांगितलेल्या माहितीमध्ये आपण प्रगती करू शकत नाही. म्हणजे देवाला आपण असं म्हणू शकत नाही, देवा ही माहिती तू दिलेली आहेस, पण माझी अशी इच्छा आहे की याच्यामध्ये आणखी जास्त मी प्रगती करावी, म्हणजे आणखी जास्त माहिती मी स्वतःची टाकावी. म्हणजे देवा तू जी माहिती दिलीस ना, मग ती बरोबर होईल. जर तुम्हाला एक वेळेस मांसाहार खायचा असेल तर कल्पना करा बरं का, जर 1 ते 2 वेळेस मांसाहार खायचा असेल तर आपल्याला कमीत कमी 100 रुपये खर्च करावे लागतात. पण त्या 100 रुपयामध्ये किती कडधान्य, किती भाजीपाला, किती फळं, किती सुकामेवा येतो हे थोडं लक्षात घ्या. आणि तुम्ही 2 वेळेपेक्षा जास्त वेळ तुम्ही ते शाकाहारी जेवण जे आहे ते खाऊ शकता. म्हणजे आर्थिक दृष्ट्या जरी विचार केला तरी देखील फायदेशीरच. मांसाहार आपण किती दिवस खातो? 1 वेळेस मांसाहार जेवण केल्यानंतर, तयार केल्यानंतर 1, 2, 3 जास्तीत जास्त. पण त्याच पैशामध्ये तुम्ही शाकाहार जेवण, म्हणजे ज्या 4 गोष्टी आपण आज बोललेल्या आहोत त्या गोष्टी घेऊन या आणि बघा तुम्ही 1 दिवसापेक्षा जास्त वेळ खाता की नाही. मग लोक खूप वेळेस मी ज्यावेळेस व्याख्यान देतो आरोग्याविषयी, त्यावेळेस खूप वेळेस लोक मला विचारतात आणि म्हणतात की शाकाहारी जेवण जे आहेत, फळं जे आहेत, भाज्यापाला जे आहेत, त्याच्यामध्ये मिश्रण केलेलं आहे, रसायनं टाकलेले आहेत, त्याला इंजेक्शन दिलेलं आहे. मग काय करायचं? पण जर तुम्ही संशोधनाचा आधार घेतला तर तुम्हाला कळेल की इंजेक्शन जरी दिलेलं फळ असेल किंवा भाजीपाला असेल तर तो भाजीपाला, ते इंजेक्शन दिलेलं फळ मांसाहारपेक्षा 10 ते 15 पटीनं चांगलंच. पण मांसाहार चांगला आहे. ह्या जगामध्ये राहत असताना, वावरत असताना आपल्याला सर्व गोष्टी शुद्ध मिळतील असं नाही. पण जेवढ्या गोष्टी
कमी बाधित आहेत, जेवढ्या गोष्टी कमी अपायकारक आहेत, त्या गोष्टीचं सेवन केलं पाहिजे. हे फार महत्वाचं, हा मुद्दा फार महत्वाचा. दिलेल्या क्षणामध्ये, दिलेल्या परिस्थितीमध्ये चांगल्यातलं चांगलं जेवण काय आहे ते आपण खाल्लं पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, 1 ते 2 मिनिटासाठी मी चहाचे वाईट परिणाम तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस तुम्ही किंवा मी तर चहा पित नाही, पण ज्यावेळेस एखादा व्यक्ती चहा पितो त्यावेळेस त्याची जी अन्न नलिका आहे ती आकुंचित होते, म्हणजे त्याचा जो आकार आहे तो कमी 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 होत जातो. आणि जो जठराचा आकार आहे किंवा जठराची जी क्षमता आहे ती जठराची क्षमता देखील कमी 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 होत जाते. म्हणजे जे जेवण तो तरुण चांगल्या प्रकारे खायचा किंवा दर्जेदार खायचा आणि ज्या प्रमाणामध्ये खायचा, नंतर काळांतरानंतर त्याचं जे जेवण आहे ते कमी 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 होत जातं. तरुण वयामध्येच कमी कमी जेवण त्याचं होत जातं. कारण की का, जठराचा आकार, पोटाचा आकार, जठराची जी क्षमता आहे ती क्षमता कमी होते. जेवण जास्त कसं जाईल? लोक चहा का पितात? मला एक कारण माहित आहे. ज्यावेळेस लोकांना भूक लागते त्यावेळेस लोक चहा पितात. कारण की का, चहा पिल्यानंतर भूक मरते असं लोकांचं म्हणणं आहे. थोड्या काळापुरतं तुम्ही ती भूक जी आहे ती निभावून नेऊ शकता. तुम्ही आणि मी चहा का प्यावं? का चहा प्यावा? कोणीच चहा पिऊ नये तसं म्हटलं तर. ज्या चहा पिल्यानंतर आपल्या शरीरावरती एवढे वाईट परिणाम होतात आणि एवढ्या वाईट परिणामामध्ये देखील आपण देवाची सेवा जर करत असेल किंवा देवाच्या इच्छानुसार जर चालणार असेल तर आपल्याला ज्या गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या नाहीत त्या पूर्णपणे बंद केल्या पाहिजेत. पूर्णपणे बंद. जर तुम्हाला पाहुणचारच करायचा असेल, जर तुम्हाला जो पाहुणा तुमच्या घरी येतो त्याची जर काळजी जर असेल तर कृपा करून त्यांना हात जोडून विनंती करत आहे, कृपा करून त्यांना आशे पेय देऊ नका, जसं आपण आज नमूद करत आहोत, ज्याच्यामुळे त्यांचं आयुष्यमान जे आहे ते कमी होईल. देवाला आपल्याला त्या व्यक्तीविषयी हिशोब द्यायचा आहे प्रियजन. दानिएलचा पहिला अध्याय 13 वचन. नंतर आमची तोंडे पहा आणि राजघराचे अन्न खाणाऱ्या तरुणांचीही तोंडे पहा. दानिएल म्हणतो की 10 दिवस तुम्ही मला शाकान्न आणि पाणी द्या प्यायला आणि 10 दिवसानंतर तुम्ही त्यांचेही तोंडे पहा, आमचेही तोंडे पहा. तोंड म्हणजे काय? शारीरिक. तोंड म्हणजे काय? थोडक्यात शारीरिक. दानिएल म्हणतो की जे अन्न आम्ही खाणार आहोत त्याच्याद्वारे आमचं तोंड, आमचा चेहरा, आमचं शरीर नक्कीच बदलेल, कारण की आतून आम्हाला ते आरोग्य प्राप्त होईल. नंतर आमची तोंडे पहा आणि राजघराचे अन्न खाणाऱ्या तरुणाची तोंडे पहा, मग तुझ्या नजरेस येईल तसे तुझ्या ह्या दासांचे कर. म्हणजे थोडक्यात दानिएल इतका त्याच्यामध्ये देवाच्या वचनावरती विश्वास आहे की तो खंबीरपणे म्हणतो की 10 दिवस करून बघ, मग तुला कळेल. खोज्यांच्या सरदाराला दानिएल म्हणतो की 10 दिवस करून बघ, जर असं झालं नाही तर तू काय सांगशील ते आम्ही करू. अशा प्रकारचा विश्वास बंधू आणि भगिनींनो आपला देवाच्या वचनावरती पाहिजे ज्यावेळेस आपण आरोग्याविषयी माहिती घेतो. अशा प्रकारचा विश्वास निर्भीडपणे आपण म्हणू शकलो पाहिजे की 10 दिवसानंतर बघ तुम्ही काय करतो. ख्रिस्ती आयुष्य म्हणजे फक्त आध्यात्मिक नाही, मानसिक, सामाजिक आणि शारीरिक देखील आहे. जर आपण शारीरिक आणि आध्यात्मिक वेगवेगळं करून पाहत आहोत, जर आपण म्हणत आहोत की शरीरामध्ये काय होतं त्याचा काही फरक पडत नाही, आध्यात्मिकरित्या मी देवाजवळ आहे, तर आपण हिंदू धर्म पार पाडत आहोत. कारण की हिंदू धर्मामध्ये म्हटलं जातं तो कसाही असना, त्याचं व्यसन काही का असना, तो चांगला माणूस होता.
दानिएलचा पहिला अध्याय आणि 14 वचन. त्याने त्यांची ही विनंती ऐकून 10 दिवस त्यांच्यावरती हा प्रयोग केला. देवाचं वचन म्हणतं की देवाने मुद्दाम ही परिस्थिती दानिएलावरती आली, जेणेकरून खोजांचा जो सरदार आहे त्याला देव काय सांगत आहे ते त्याला कळावं, म्हणून ही परिस्थिती दानिएलावरती आली. प्रियजन हो, ज्यावेळेस तुमच्यावरती एखादी परिस्थिती येते, ज्यावेळेस तुमच्यावरती त्रास संकट येतं ना, तर त्याच्यामध्ये फक्त तुम्हालाच शिकायला मिळत नाही, तर तुमचं कुटुंब देखील शिकतं, तुमचा शेजारी देखील शिकत असतो आणि म्हणत असतो, बघत असतो की मला बघायचंय की हा पाळक, ही पाळकीनबाई किंवा हा जो मुलगा, ही मुलगी आहे, आता ह्या परिस्थितीमध्ये काय करतात हे मला बघायचंय. कारण की हे लोक म्हणतात की त्यांचा देव जो आहे तो जिवंत देव आहे, बघायचंय मला. प्रयोग केला 10 दिवसासाठी. तुम्हीही प्रयोग करा. मी आज तुम्हाला निर्भीडपणे जे देवाचं वचन आहे ते सांगत आहे. मला वेगळं काय सांगायची गरज नाही. आणि जरी तुम्हाला 10 दिवसामध्ये अनुभव घडला नाही, तर देवाचं वचन चुकीचं नाही, तुमच्या जीवनशैलीमध्ये काहीतरी चुकी झालेली आहे हे देखील मी तुम्हाला आत्ताच सांगतो. देवाचं वचन चुकीचं नाही. जरी आपला अनुभव वेगळा असला तरी देखील देवाचं वचन चुकीचं नाही. देवाच्या वचनानं आपला अनुभव बदलायचा. आपलं अनुभव देवाचं वचन बदलू शकत नाही. दानिएलचा पहिला अध्याय आणि 15 वचन. 10 दिवसानंतर राजघराचे अन्न खाणाऱ्या सर्व तरुणांपेक्षा त्यांचे चेहरे अधिक सुरूप दिसून ते अंगानेही अधिक धष्टपुष्ट झाले. अंगाने धष्टपुष्ट व्हायचंय, मला व्हायचंय. कारण की का, चेहरा सुरूप दिसला पाहिजे आणि अंगानेही आपण धष्टपुष्ट असलं पाहिजे. देवाची इच्छा आहे की आपण चांगलं दिसावं. बंधू आणि भगिनी, देवाची इच्छा आहे की आपल्या शरीराला आटीवपणा पाहिजे. देवाची इच्छा आहे की आपण अंगाने धष्टपुष्ट असावं. फक्त गुणधर्म 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 म्हणू नका. बरोबर आहे, शरीरापेक्षा गुणधर्म महत्वाचे आहेत. अगदी बरोबर, अगदी बरोबर, मान्य आहे, त्याच्यामध्ये दुमत काही नाही. पण शारीरिकरित्या देखील आपण व्यवस्थित पाहिजे असं देवाचं वचन म्हणतं. येशू ख्रिस्तानं स्वतःचा क्रूस उचलून त्या डोंगरावरती वाटचाल केलेली आहे. स्वतःचा क्रूस उचलून, म्हणजे शारीरिकरित्या तो बळकट होता. 40 दिवस 40 रात्र न काय खाता पिता तो जिवंत राहिला, कारण की त्याच्यामध्ये ताकद होती. त्याला मिळालेल्या फटक्याने आपल्याला आरोग्य प्राप्त होतं. म्हणजे त्याचे फटके फुकट जावेत का? तुम्हाला आणि मला धष्टपुष्ट ठेवण्यासाठी त्याला 40 दिवस उपवास, 40 दिवस त्याला प्रार्थना करावी लागली, त्याला फटके खावे लागले. आणि ह्या सर्व गोष्टी कशासाठी? आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं. सार्वकालिक जीवन म्हणजे फक्त गुणधर्म बदलतात असं नाही. सार्वकालिक जीवनामध्ये फक्त आपले गुणधर्म बदलणार आहेत असं नाही. म्हणजे थोडक्यात स्वर्गामध्ये पदार्पण करण्याच्या अगोदर आपले जे गुणधर्म बदलायचे आहेत ते आज बदलायचे आहेत. सार्वकालिक जीवनामध्ये आपण फक्त गुणाने चांगले असणार आहे आणि शरीराने आजारी असणार असं नाही. शरीर पण बदलणार आहे. दानिएलचा पहिला अध्याय 16 वचन. तेव्हा तो कारभारी त्यांचे नेमलेले अन्न व द्राक्षरस देण्याचे बंद करून त्यांना शाकान्न देऊ लागला. का शाकान्न देऊ लागला? कारण त्या खोजाच्या सरदाराने बघितलं की 10 दिवस मी प्रयोग करून बघितला आणि 10 दिवसात त्याला स्वतः कळालं की देवाच्या वचनामध्ये किती ताकद आहे. हे पूर्ण जगाला आज बघितलं पाहिजे. पूर्ण जगाने ह्याचा अनुभव घेतला पाहिजे. म्हणून तुम्ही आणि मी आरोग्याचा जो संदेश आहे तो स्वीकारला पाहिजे. म्हणजे लोक तुम्हाला विचारतील की तुम्ही आरोग्याचा संदेश जो आहे तो तुम्ही का आत्मसात करता. हे सगळी कारणं तुम्ही देऊ शकला पाहिजे. सगळी कारणं. सतरा वचन महत्वाचं वचन आहे, सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. दानिएलचा पहिला अध्याय 17 वचन. ह्या चौघा तरुणांना देवाने सर्व विद्या म्हणजे काय, मानसिक व ज्ञान म्हणजे मानसिक, ह्यात निपुण व प्रवीण केले.
शाकाहार जेवण जेवले म्हणून मानसिकरित्या विद्या आणि ज्ञान याच्यामध्ये ते निपुण आणि प्रवीण केले. आणि पुढे काय लिहिलेलं आहे, दानियल हा सर्व दृष्टांत व स्वप्ने यांचा उलगडा करण्यात तरबेज झाला. दृष्टांत आणि स्वप्ने. मला आता सांगा, दृष्टांत आणि स्वप्ने म्हणजे काय? आध्यात्मिक. जर तुम्हाला दृष्टांत जे दानियेलानं पाहिलेले आहेत ते शिकायचे असतील, जर मला त्यामध्ये तरबेज व्हायचं असेल, तर देवाने ह्या ठिकाणी गुरुकिल्ली दिलेली आहे, एक रामबाण उपाय दिलेला आहे. आणि देवाचं वचन म्हणतं की शाकाहारी जेवण, आरोग्याचे नियम पाळल्यानंतर आपल्याला कळेल की मानसिकरित्या आणि आध्यात्मिकरित्या आपण देवासंती किती जवळ आहोत. मी हे म्हणत नाही की शाकाहार भोजन खाल्ल्यानंतर आपण मानसिक आणि आध्यात्मिकरित्या देवासारखे होतो. म्हणजे थोडक्यात जरी ते बरोबर असलं तर शाकाहार आपल्याला ते बनवत नाही, तर देव शाकाहार भोजनाद्वारे आपल्या मानसिकतेमध्ये आणि आध्यात्मिक जीवनामध्ये बदल घडवून आणतो. शाकाहाराद्वारे, जेवणाद्वारे. पण बदल कोण घडवून आणतो? अन्न नाही, देव बदल घडवून आणतो. म्हणजे थोडक्यात गाजर खाल्ल्यामुळं आपल्याला आरोग्य प्राप्त होतं असं नाही. गाजर खाऊन जरी आरोग्य प्राप्त झालं तर ते आरोग्य देवाकडून गाजराद्वारे आपल्याकडे आलेलं आहे, हे जाणून घेतलं पाहिजे. नाहीतर खूप लोक गाजर खातात, खूप लोक शाकाहारी जेवण जेवत आहेत, पण त्यांची मनस्थिती बघा, त्यांचे आध्यात्मिक जीवन बघा, फार वाईट आहे. या सर्व गोष्टी शारीरिक नियम पाळत असताना देवाशिवाय आपण शारीरिक नियम पाळून मानसिकरित्या, शारीरिकरित्या आणि आध्यात्मिकरित्या प्रगती करू शकत नाही. सगळ्यामध्ये देव पाहिजे, नाहीतर परत हिंदू धर्म. नदी पाणी देते म्हणून नदीची उपासना करा, सूर्यप्रकाश देतो म्हणून सूर्याचा महिमा करा. पण त्या सूर्याला कोणी निर्माण केलं, त्या नदीला कोणी वाहत केलं, त्या निर्माणकर्त्याकडे आपण बघितलं पाहिजे. जेवण, जे शाकाहार जेवण जे तुम्ही आणि मी आजपासून खाणार आहोत, ते शाकाहार जेवण कोणी दिलं त्याला आपण नमन केलं पाहिजे. त्याला विनंती केली पाहिजे की देवा, हे जेवण आम्ही खाणार आहोत, तर ह्या जेवणावरती आशीर्वाद पाठव, जेणेकरून आम्हाला तृप्ती मिळेल, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकरित्या आमची प्रगती होईल. म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस त्यांनी शाकाहारी भोजन खाल्लं त्यावेळेस त्यांच्या ज्ञानामध्ये, त्यांच्या विद्येमध्ये फरक पडला. आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, दृष्टांत आणि स्वप्न म्हणजे आध्यात्मिकरित्या देखील त्यांची प्रगती झाली. दानियेलचा 1 अध्याय आणि 18 वचन. नबुकदनेझर राजाने त्यांना आपल्या समोर हजर राहण्याची मुदत ठरवली होती, ती संपल्यावर खोजाच्या सरदाराने त्याच्यासमोर त्यांना हजर केले. म्हणजे थोडक्यात मुदत संपल्यानंतर काय केलं? राजदरबारामध्ये त्यांना नेण्यात आलं. दानियेल 1:19. तेव्हा राजाने त्यांच्याशी भाषण केले, त्या सर्वांमध्ये दानियेल, हननाया, मिशाएल व अजराया यांच्या तोडीचे दुसरे कोणी दिसून आले नाहीत, म्हणून ते राजाच्या हुजुरास राहिले. देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्या वेळेस राजाने परीक्षा घेतली त्यावेळेस त्यांच्या तोडीचा कोणी त्यांना सापडला नाही. परमेश्वराच्या वचनाद्वारे मी तुम्हाला आज सांगत आहे, विनंती करत आहे की जर आपण देवाच्या इच्छानुसार चाललो तर तुमच्या तोडीसारखा ह्या जगामध्ये दुसरा कोणीच नाही, कोणीच नाही. कारण की जर देव दानियेलाला मदत करू शकतो तर तुम्हाला आणि मला देखील मदत करू शकतो. जर दानियेल, हननाया, मिशाएल आणि अजरायाचे त्यांच्या तोडीचा दुसरा कोणी नव्हता तर आपल्याही तोडीचा कोणी नसेल. दानियेलचा 1 अध्याय आणि 20 वचन. ज्ञानाच्या व विवेकाच्या बाबतीत राजा त्यांना जी काही विचारी त्यात ते अवघ्या राज्यात असलेल्या सर्व ज्योतिषांपेक्षा आणि मांत्रिकांपेक्षा 10 पट हुशार आहेत असे त्याला दिसून आले. 10 पटीने हुशार. जर देवाचे लोक देवाच्या वचनानुसार चालले, आरोग्याचा संदेश त्यांनी आत्मसात केला, तर त्यांचा आरोग्यामध्ये
मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या त्यांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, आणि 10 पटीनं जास्त, 10 पटीनं जास्त. जर तुम्ही ते करत असाल तर मी तुम्हाला प्रोत्साहन देत आहे की तुम्ही त्याच्यामध्ये सातत्याने राहा. प्रयत्न करून बघा प्रियजन हो. पहिलं पाऊल घ्या. देव 10 पावलं घ्यायला तयार आहे, आपण फक्त 1 पाऊल उचललं पाहिजे. देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की हे 4 जण शाकांनाने पाणी पिऊन 10 पटीनं बाकीच्या लोकांच्या पेक्षा जास्त हुशार होते. दानिएलचा पहिला अध्याय 21 वचन. दानिएल हा कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षापर्यंत तेथे राहिला. म्हणजे काय? म्हणजे बाबिलोनचं राज्य गेलं, बाबेलचा राजा पण गेला, तरी देखील दानिएल दुसऱ्या राज्यामध्ये त्या ठिकाणी एका चांगल्या पदावरती आहे. कळालं का ताकद? देवाच्या वचनावरती चालल्यानंतर काय होतं? राज्य निघून गेलं, राजे निघून गेले, तरी दानिएल दुसऱ्या राज्यामध्ये नवीन सरकारामध्ये देखील तो एका चांगल्या स्थानावरती आहे, चांगल्या परिस्थितीमध्ये आहे, चांगल्या स्तरावरती आहे. बंधू आणि भगिनींनो, मला माहित आहे की मी खूप वेळ घेतलेला आहे, पण मला तुम्हाला फक्त एकच सांगायचं आहे की जेवढं आपल्याला भविष्यवाण्या गरजेच्या आहेत आध्यात्मिकरित्या, तेवढं दानिएल आणि त्याची जीवनशैली आहे ती देखील महत्वाची आहे. जर तुम्हाला आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ज्या घटना घडणार आहेत, जे आपण दानिएलच्या पुस्तकामध्ये शिकणार आहोत, त्याची जर तयारी करायची आहे तर त्याची तयारी कशी करायची? आजपासून ज्या गोष्टी आपण शिकलो त्या गोष्टीद्वारे आजपासून त्याची तयारी करू. ज्यावेळेस आपण तशी तयारी करू त्यावेळेस त्या घटना ज्या होणार आहेत त्याच्यामध्ये आपण देवासंती विश्वासूपणाने राहणार आहोत, आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस तो आपल्याला नक्कीच मदत करणार आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत परमेश्वर देवा, अखिल विश्वाचे उत्पन्न करत्या प्रभू, उपकार मानतो आजच्या या वचनाबद्दल. विनंती करत आहोत परमेश्वरा की सर्वांच्या अंतकरणावरती हे बिंबव, पवित्र आत्म्याने त्यांच्या अंतकरणामध्ये कार्य करावं. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकरित्या आम्हाला तू बळकट कर, जेणेकरून येणाऱ्या घटना ज्या आहेत, त्रास संकट जे आहेत, त्याच्यातून आम्ही निभावून नेऊ आणि तुझ्या मदतीनं सार्वकालिक जीवनाची वाटचाल करून तू ज्यावेळेस येशील त्यावेळेस तुझ्या स्वर्गीय राज्यात जाण्यास तयार असो, असं होऊ दे. इथून पुढची वेळ, आमचं आयुष्य आम्ही सर्वस्व तुझ्या हाती सोपवून देऊन नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन.